जय महाराष्ट्र मित्रांनो, मराठी पाऊल पडते पुढे मुलाखत मराठी व्यावसायिकांची या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मराठी माणसांच्या विविध व्यवसायांचा, त्यांच्या संघर्षांचा, मेहनतीचा आणि यशस्वी प्रवासाचा परिचय करून देत आहोत। तसंच आम्ही मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न करतोय। एपिसोड सुरू करण्याआधी एक छोटी विनंती, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण जेवढे जास्त तुमचं प्रेम आणि सपोर्ट मिळेल तेवढा जास्त प्रेरणादायी मराठी उद्योजक आम्ही तुमच्यासमोर आणू शकू। आज आपल्यासोबत अशा एक महिला उद्योजिका आहेत ज्यांनी घर सांभाळत स्वतःच्या मेहनतीने आणि आवडीने घरगुती केक बिझनेस उभा केला। एका छोट्या किचनमधून झालेला हा प्रवास आज अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतो। तर चला त्यांचा संघर्ष, मेहनत आणि प्रेरणादायी प्रवासांबद्दल जाणून घेऊया। प्रियंकाताई, मराठी पाऊल पडतेमध्ये तुमचं मनापासून स्वागत। प्रियंकाताई, सर्वात आधी स्वतःबद्दल थोडं सांगा आम्हाला। नमस्कार, माझं नाव प्रियंका मोहिले आहे। सगळ्यात पहिले तर माझा जन्म इकडचाच आहे, मुंबईतला, म्हणजे कल्याण गावात माझा जन्म झाला। आणि त्यानंतर म्हणजे असं झालं की काही वर्षांनी माझे बाबांचा ट्रान्सफर झाला, त्यामुळे आम्ही नागपूरला शिफ्ट झालो। मग त्यानंतर आम्ही माझं लग्न झाल्यानंतर परत मी इकडे मुंबईला शिफ्ट झालो। आणि माझ्याबद्दल सांगायचं असेल तर म्हणजे असं घरातली परिस्थिती साधी सिंपलच होती, पण जे माझे बाबा आहेत त्यांनी आम्हाला सगळं म्हणजे शिक्षणाबद्दल कधी कॉम्प्रोमाइज आमचं झालं नाही। आणि शिक्षण झाल्यानंतर मग वेगवेगळे जॉब्सही मी केले, पण त्यानंतर माझी म्हणजे आवड तर पहिल्यापासून होती बेकिंग फील्डमध्ये। म्हणजे जे पण आपले बेकिंगचे हे असतात, जसे केक्स, चॉकलेट, आईस्क्रीम, डेझर्ट्स जे असतात, त्याच्यामध्ये माझी आवड होती पहिल्यापासून। तर अशी आवड निर्माण होता मी घरीच म्हणजे काही ना काही नवीन आपले डेझर्ट्स म्हणजे तयार करायची। आणि मग त्यानंतर मी असा विचार केला की स्वतःचा आपण एक बिझनेस स्टार्ट करूया, म्हणून मी म्हणजे बेकिंग प्रोफेशनलला एकदम हे घेतलं आणि केक्सचा एक प्रोफेशनल मी म्हणजे क्लास केला त्यानंतर। प्रियंकाताई, तुम्हाला केक बिझनेस सुरू करण्याची प्रेरणा कुणाकडनं मिळाली? केक बिझनेस म्हणजे मला आवड तर पहिल्यापासून होती बेकिंगची, आणि घरी पण जसं आपण केक्स वगैरे बनवतो, घरी ट्राय करतो, मग घरच्यांना आपण खायला देतो, तर ते तर सगळ्यांना म्हणजे आवडायचेच। पण नंतर असं झालं की ते बनवताना मला असं वाटलं की जर हेच याचा आपण बिझनेस जर स्टार्ट केला तर ते अजून त्याच्यातनं आपल्याला अर्निंग पण येईल। तर म्हणून मी ते बनवता एक म्हणजे कोर्स केला केक प्रोफेशनल बेकिंगचा, कारण काही पण आपल्याला बिझनेस करायचा असेल तर त्याला प्रोफेशनल वेमध्ये नेणं खूप गरजेचं असतं। म्हणून मी त्याचा प्रोफेशनल ॲडव्हान्स कोर्स वगैरे केले, आणि त्यानंतर म्हणजे हळूहळू मी स्टार्ट केलं बिझनेस। म्हणजे जसं मी लोकांना सांगायची, एखादा केक बनवला तर आपण स्टेटसवरती ठेवतो तसं ठेवायची। मग ते बघून समोरनंच म्हणजे मला लोक विचारायचे की अरे वा, तुम्ही बेकिंग स्टार्ट केलं आहे का, की तुम्ही शॉप स्टार्ट केलं आहे का, तर तुमची बेकिंग म्हणजे तुमचा केक खूप छान दिसतो आहे। मग समोरनं मला ऑर्डर यायला लागली। ऑर्डर आल्यावरती जेव्हा फर्स्ट केक मी बनवला तेव्हाच म्हणजे ते ज्यांना दिलं ती माझी मैत्रीणच होती, फर्स्ट केक जिने मला ऑर्डर दिला होता। तर ते बघून त्यांना म्हणजे ते टेस्ट करून त्यांना इतका तो आवडला की मग त्यानंतर मी विचार केला की आता याच्यात आपल्याला बिझनेसमध्ये पुढे घेऊन जायचं आहे। खूप प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा, आणि सुरुवातही तुम्ही जे एकदम छान केली, म्हणजे नॉर्मल घरगुती आणि त्यातून स्किल शिकून पुढे एका प्रोफेशनल लेवलला तो बिझनेस घेऊन जाणं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे। ताई, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं लहानपणीचं आयुष्य कसं होतं? आईवडिलांकडे किंवा त्यानंतरचा प्रवास कसा होता? लहानपणीचं आयुष्य म्हणजे तसं खूप म्हणजे साधी परिस्थिती होती, कारण जे माझी फॅमिली बॅकग्राऊंड आहे, तर माझे आई बाबा आणि आम्ही 4 बहिणी आहोत। तरी म्हणजे चौघांचं जे आहे पालनपोषण माझ्या आईवडिलांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे। म्हणजे सगळ्यांना चांगलं शिकवलं, सगळे आता चांगल्या म्हणजे पोस्टवरती जॉब करत आहे। तर म्हणजे लहानपणीचं आयुष्य म्हणजे सिम्पलमध्येच होतं। मग त्यानंतर जसं आपण बघतो की म्हणजे पुढे आपल्याला जर म्हणजे आपलं घर सांभाळतानाही आपल्याला एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे, तर काहीतरी एक्स्ट्रा म्हणजे करायला पाहिजे। जसे लोक जॉब करतात, तर तसं मी विचार केला की मी म्हणजे बिझनेस स्टार्ट करेन।
कारण लहानपणापासून मला असं म्हणजे माझ्या मनात होतं की जॉब करण्यापेक्षा जर स्वतःचं म्हणजे काही बिझनेस असेल उद्योजक म्हणून लोकांसमोर गेलं तर ते जास्त चांगलं. म्हणजे आपल्या हातात आपला वेळ असतो, आपल्या हातात आपली अर्निंग असते. तुम्हाला कधी काम करायचं आहे, कधी काम नाही करायचं आहे ते तुमच्या हातात असतो. किती वेळ काम करायचं आहे, किती टाईम द्यायचा आहे, हे सगळं आपल्या हातात असतं. बरोबर. म्हणजे जॉब करणाऱ्यांपेक्षा हजारो लोकांना जॉब देणारे हात बनण्याचा तुमचा विचार होता येस. आणि त्याच पायवाटेवरती तुमचा प्रवास चालू आहे. येस. तुम्ही हा जो बिझनेस आहे तो किती रुपयांपासून स्टार्ट केला? हे जे बिझनेस मी जे स्टार्ट केलं, मी माझी स्वतःची म्हणजे खूप जास्त याच्यामध्ये मला इन्व्हेस्टमेंट नाही करावी लागली. माझे स्वतःचे जे 3,000 ते 4,000 सेविंग्स जे आपण करतो, प्रत्येक लेडीज घरात काही ना काही सेविंग्स करतातच. तर माझे 3,000 ते 4,000 रुपये जे सेविंग्स माझी होती, त्यातने मी जे म्हणजे केक बिझनेस स्टार्ट केलं, तर जे त्याच्यात एकदम गरजेची गोष्टी आहे. म्हणजे एकदम आपण स्टार्ट करताना खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करू नाही शकणार. तर जे एकदम गरजेचे वस्तू आहे, तर ते मी पहिले आणलं. म्हणजे ज्याच्यासाठी आपला बिझनेस स्टार्ट होऊ शकणार नाही. तर असे वस्तू, असे मटेरियल्स मी पहिले आणले आणि त्यानंतर जशी जशी माझी अर्निंग होत गेली, तसं तसं मी त्याच्यात अजून आपले जे मटेरियल्स आहे, इक्विपमेंट्स आहे ते ॲड करत गेले. बिझनेस सुरू करताना भीती वाटली का तुम्हाला? हो, म्हणजे तसं भीती तर वाटली. कारण कसं म्हणजे आपण जे स्टार्ट करणार आहे, तर ते सक्सेसफुल होईल की नाही होणार किंवा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काही लोक बोलणार तर नाही, असं तर भीती असते सगळ्यांमध्येच. पण जसं मी एक हे पण विचार केला आहे, की जसं मी याच्यात खूप जास्त इन्व्हेस्टमेंट तर केली नाही आहे. जसं 20-25 हजार किंवा लोक लाखो रुपयाचं पण इन्व्हेस्टमेंट करतात. तर मी जे पण होईल ते माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी तर म्हणजे ओकेच होतं. कारण जर मी 3,000 ते 4,000 रुपये म्हणजे याच्यात इन्व्हेस्टमेंट केले, तर केक दुसरे नाही खाल्ले तर मी तर खाणारच आहे. तर मी हे विचार करून पण म्हणजे मागे नाही मी फिरली, की कारण जे पण म्हणजे मी इन्व्हेस्टमेंट केलं आहे, तर त्याचा काही लॉस मला नव्हता. लोकांनी कधी तुम्हाला कमी लेखलं असं झालं का? आणि त्यावेळी तुमच्या मनाला लागलं असेल ना? कमी लेखलं म्हणजे आता त्यांना असं वाटायचं, की हे असं छोटा-मोठा बिझनेस करून काय होणार आहे? म्हणजे प्रत्येकाचं असतं ना, की जसं काही लेडीज म्हणजे एकदम 20-25 हजारचे जॉब करतात किंवा त्यापेक्षा पण जास्त. त्यांना असं वाटायचं, की हे 1-2 केक विकून म्हणजे की काय मोठं असं करणार आहे किंवा दिवसाला 1 केक जरी गेलं तर म्हणजे 300, 400, 500 रुपीजमध्ये एवढं काय अर्निंग होणार आहे. पण हेच बिझनेस जसं आपण पुढे म्हणजे त्याला करत गेले आणि त्याला मोठं केलं, तर हेच जे बिझनेस आहे त्याच्यात एवढी क्षमता आहे, की तुम्ही एक IT इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियरचे जे म्हणजे पगार असतो, त्याला पण तुम्ही रिप्लेस करू शकतात. तर जे मला तेव्हा कमी लेखायचे, तर त्यांना आता माझा अभिमान वाटतो, की म्हणजे आम्ही याला हसत होतो किंवा आम्ही याच्याकडे म्हणजे असं बघत होतो, की ही एक केक विकून मोठी काय करणार आहे. पण आता तेच ती जी आहे बिझनेस करून आपलं घर सांभाळते आहे. त्यांना असं वाटायचं, की जसं मी जे केक बिझनेस करते किंवा म्हणजे दिवसाला 1 केक्समध्ये कधी-कधी असं पण व्हायचं, की दिवसाला 1 केक आणि 15-15 दिवस केकची ऑर्डर पण नसायची. तर त्यांना असं वाटायचं, की मी ते बिझनेस सोडून म्हणजे जॉब करायला पाहिजे. आणि जॉबला एक कन्सिस्टन्सी, एक इन्कम असते. पण ह्याच्यात असं आहे, की म्हणजे आपला बिझनेस आपल्या हातात आहे. तर तेव्हा भले मला म्हणजे 1 केकची ऑर्डर मिळायची. पण आता असं झालं आहे, की मला 1-1 दिवसात मी 10-10 केक्स, 12-12 केक्स विकून सोल्ड पण केले आहेत. आणि ते म्हणतात ना, की कोणतं पण बिझनेस आहे, तर त्याला 3 ते 4 वर्ष तुम्हाला म्हणजे जसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात, तर तुम्हाला टाईमचं पण इन्व्हेस्टमेंट म्हणजे द्यावं लागेल. कारण कसं टाईम इज इक्वल टू मनी. तर जे म्हणजे म्हणतात, की गुजरातीमध्ये एक म्हण आहे, की 3 वर्ष गद्दी गरम केल्याशिवाय तुम्हाला प्रॉफिट होणार नाही. म्हणजे 3 वर्ष जर तुमचं फक्त इन्व्हेस्टमेंट जे आहे तुम्ही केलेली ते निघतं. मग त्यानंतर तुम्हाला प्रॉफिट व्हायला सुरुवात होते. होते. खरंच म्हणजे आपण बिझनेस सुरू करतो आणि मध्येच 1 महिना केला, 2 महिना केला तर आपल्याला वाटतं, "अरे, त्यापेक्षा मी जॉब केलेला बरं." नाही पण थांबतो. हां, हां. पण त्यापेक्षा आपण जी तुमची ही आहे, की दुसरे कसे करतात, स्टिक कसे राहतात, हां, हां. त्या पद्धतीने जर प्रत्येक मराठी माणसाने आता विचार केला ना, की आपण स्टिक असायला हवं, हो. तर नक्की सगळे मराठी लोकं उद्योजकांमध्ये खूप पुढे जातील. तेच आहे मेन म्हणजे आपल्याला कोणता पण बिझनेस असेल तर पेशन्स खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला पेशन्स पण पाहिजे आणि प्लस त्याच्यामध्ये तुमची आवड पण असायला पाहिजे. तर मला जसं पेशन्स तर मी ठेवलंच आणि मला आवड पण इतकी आहे, की मला जसं रात्री 10 वाजता जरी केकची ऑर्डर आली, तरी मी त्यांना भरून देते.
म्हणजे तुमचं डेडिकेशनही तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण की तुमची आवड आहे म्हणून ते तुमचं डेडिकेशन ते तर करेक्ट आहे. आहे. कारण बरोबर कसं आहे. जॉबमध्ये असं असतो की तुम्हाला ते म्हणजे आवड असेल की नसेल तरी तुम्हाला ते करावंच लागतो, म्हणजे तुमची ती जिम्मेदारी असते, जबाबदारी असते. पण ह्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे तुमची स्वतःची आवड असेल तर तुम्ही टाईम पण बघणार नाही. तुम्हाला रात्री 12 वाजता जरी ऑर्डर आली तरी तुम्ही तेवढंच मनाने खुश होऊन तुम्ही ते करू शकता. बरोबर. आता आपण बघतो की किती महिला आहेत जे घरामध्ये फक्त मुलांना सांभाळून घरकाम तेवढं करून आपलं आयुष्य करतात आणि पुढे पैसे हवे असतील तर मग म्हणजे घरातल्या लोकांसमोर हात पसरावे लागतात. पण तुमच्यासारखं एवढं सुंदर उदाहरण आहे की स्वतः आपण पैसे कमवू शकतो. म्हणजे कोणतंच असं केकचा बिझनेस म्हणा किंवा किती असे बिझनेस आहे जे घर सांभाळून मुलं सांभाळून आपण करू शकतो. जे तुम्ही म्हणतात की एका केकपासून तुम्ही सुरुवात केली आणि ती सुरुवात तुमची आता 10 ते 12 केकपर्यंत पोचलेली आहे. असंच प्रत्येक मराठी महिलेने किंवा मराठी लोकांनी जर ही प्रेरणा घेतली तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मराठी बिझनेसेस उद्योगधंदे चालू होतील. उद्योगधंदा सुरू करताना तुम्हाला फॅमिलीचा किती सपोर्ट मिळाला? हां, घरातनं मला म्हणजे खूप म्हणजे 100% सपोर्ट आहे. कारण जे म्हणतात ना, की आपल्याला आपला एक म्हणजे जे सक्सेसफुल मॅन आहे त्याच्यामागे एक म्हणजे वाईफ असते किंवा एक बायको असते. म्हणजे जो पण माणूस सक्सेसफुल असेल तर त्याच्यामागे त्याची वाईफ आहे किंवा त्याची आई आहे. तसं माझा जे बिझनेस आहे त्याच्या सक्सेसमध्ये माझे सगळे फॅमिली मेंबर्स आहे. माझे हजबंड, माझे म्हणजे सासू-सासरे आणि माझे फॅमिलीचे सगळे लोक. कारण त्यांच्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकणार नाही. आपण बघतो की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषामागे एक लेडीज उभी असते, तसंच प्रत्येक सक्सेसफुल लेडीज मागे पुरुषचं असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण बाई घर सोडून पुढे नाही जाऊ शकत. तिला घर सांभाळून, मुलं सांभाळून, परिवाराच्या सपोर्टने पुढे जाता येतं. मला हे विचारायचं होतं ताई की आता आपण बघतो खूप सारे लोकांना डायबिटीज, म्हणजे आता 40 वर्षाचं झालं की डायबिटीजचे सिम्पटम्स यायला सुरुवात होते. तर डायबिटीज लोकं किंवा जे जिम ओरिएंटेड लोकं आहे, जे हेल्दी ईटिंग लोकं आहेत, त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का? हो, त्यांच्यासाठी पण सोल्युशन आहे. कारण आजकाल कसं जसं डायबिटीज असेल नाही असेल तरी जे म्हणजे आजकाल पीपल हेल्थ कॉन्शियस खूप झालेली आहे. तर त्याच्यासाठी ऑप्शन्स असे आहे की ज्यांना म्हणजे असं मैद्याचा केक नको आहे, तर आपण त्यांना व्हीट फ्लॉरमध्ये केक बनवून देऊ शकतो किंवा मिलेट्सचे पण आजकाल जसं मिलेट्स केक झाले, मिलेट्सचे आपले कप केक्स किंवा मफिन्स वगैरे हे झाले. तर त्याच्यामध्ये मैदा न वापरता आपण त्याचे गहू, ज्वार, बाजरीचा आटा आपण मिक्स करू शकतो. आणि शुगर पण ज्यांना नको आहे तर शुगरच्या ऐवजी आपण जॅगरी पावडर यूज करू शकतो किंवा शुगर फ्री जे मिळतात तर ते आपण घालून त्यांना देऊ शकतो. म्हणजे डायबेटिक फ्री आहे तर ते आपण यूज करून बनवून देऊ शकतो. आणि क्रीम पण काही काही मार्केटमध्ये असे अवेलेबल आहे की ते शुगर फ्री असतात, ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करून देऊ शकतो. म्हणजे ऑप्शन्स तर भरपूर आहे. ज्यांना हेल्दी पाहिजे त्यासाठी हेल्दी ऑप्शन्स आहे कस्टमाइज, आणि ज्यांना म्हणजे नॉर्मल ओकेजनसाठी जसं पाहिजे तसं केक भेटणार. म्हणजे एका वर्षाच्या मुलासाठी जसं तेच मी जे आता बोलली की जे आपण म्हणजे मैदाचा केक म्हणजे लहान मुलगा आहे तर त्याला आपण नाही देऊ शकणार. तर फ्रूट्स केक वगैरे जसं आहे तर फ्रूट्सपासून बनवलेले म्हणजे त्याच्यामध्ये स्वीटनर पण तुम्हाला घालायची गरज नाही पडणार. तर फ्रूट्सची जी नॅचरल स्वीटनेस असते ते यूज करून आणि जे आपलं गव्हाचं पीठ यूज करून किंवा जे आपला रवा असतो रवा वगैरे यूज करून मिलेट्सचं पावडर यूज करून आपण बनवून देऊ शकतो. आणि जसं लहान मुलगा आहे तर तुम्ही त्याला ड्राय केक्स पण देऊ शकतात, म्हणजे क्रीम पण त्याला द्यायची गरज नाही आहे. तर तो जास्त चांगला आमच्या आवडीने खाऊ शकतो. खरोखर म्हणजे हा पद्धतीने जर विचार केला तर कितीतरी जे असतात 1 वर्षाचे मुलं ते केक खातच नाही. 1 वर्षाच्या मुलासाठी पण आणि हेल्दी वे, त्यानंतर कस्टमाइज, एवढे सगळे ऑप्शन्स मला नाही वाटत एखादा दुकानवाला प्रोव्हाइड करू शकतो जो मी होम बेकर्स वरती प्रोव्हाइड बनवून करतो. पण दिलं होतं. खूपच छान ॲक्च्युली. म्हणजे खूप साऱ्या ज्या लहान मुलांचा प्रश्न आहे तो होम बेकर्स सॉल्व्ह करू Yes, शकते yes, definitely. रादर दॅन एखादं शॉप. बरोबर आहे. मला हे विचारायचं आहे ताई की एखादा इमोशनल प्रसंग वगैरे असा काही आलेला का तुमच्या लाईफमध्ये? हां, इमोशनल प्रसंग म्हणजे तेच जसं मध्ये बिझनेस थोडा म्हणजे असा डाऊन म्हणजे होत चाललेला. तेव्हा मला असं वाटलं की काही काही लोक असं म्हणतात आपल्याला की तुम्ही बिझनेस न करता म्हणजे जॉब करायला पाहिजे.
किंवा मी पण थोडीशी इमोशनल झाली होती, की बरोबर आहे की म्हणजे जर केक्सची ऑर्डर नाही आली किंवा पुढे जाऊन असं म्हणजे आपल्याला बिझनेस चांगला नाही झाला तर मग काय करावं लागेल. पण तेच इमोशनल प्रसंगामध्ये म्हणजे इमोशनल होऊन काम चालत नाही. कारण आपल्याला काही पण म्हणजे मोठं करायचं असेल तर पेशन्स हे ठेवावंच लागतो आपल्याला. कारण पेशन्स तुम्हाला असेल तेव्हाच तुम्ही जाऊन पुढे सक्सेसफुल होणार असेल. बरोबर. आणि असं कधी झालंय तुम्हाला, कधी कुणासमोर हात पसरावे लागलेत वगैरे असं? हो, असं झालं आहे. म्हणजे बिझनेस सुरू करायच्या अगोदर जेव्हा म्हणजे मी नुसतीच जॉब करायची, पण म्हणजे तेवढं जास्त माझी इन्कम नव्हती. तर म्हणजे कधी-कधी असं झालं आहे, की म्हणजे कोणाकडे फ्रेंड्सकडे किंवा आपल्या रिलेटिव्हजकडे म्हणजे आपल्याला हेल्प मागावी लागली. पण त्यानंतर म्हणजे ते तर आम्ही म्हणजे हे केलं, त्यांना त्यांची म्हणजे परतफेड केली. पण आता असं झालं आहे, की म्हणजे या बिझनेस थ्रू मी म्हणजे एवढं अर्निंग केली आहे आणि एवढं सक्सेस हे केलं आहे, की ज्यांनी मला मदत केली होती, आज मी त्यांना मदत करू शकते. खरंच म्हणजे जॉब करून ज्या गोष्टी सॉल्व नाही होत त्या गोष्टी बिझनेस करून होऊ शकतात. बिझनेस करून आपण खूप लोकांची मदतही करू शकतो आणि आपण स्वतःची सुद्धा मदत करू शकतो. कस्टमरचा कोणता फीडबॅक होता जो तुम्हाला आत्ताही इमोशनल वाटतो आणि प्रेरणा देतो? तसं तर म्हणजे फीडबॅक्स तर भरपूर आहे. म्हणजे खूप लोकांनी ज्यांना मी केक्स डिलिव्हर केला आहे, खूप लोकांचे म्हणजे चांगले फीडबॅक्स आले. पण जसं म्हणजे मागेच 1-2 महिन्याची म्हणजे गोष्ट आहे. तर त्यांना म्हणजे हा केक इतका आवडला म्हणजे मीच त्यांना सजेस्ट केलं होतं. त्यांचा फुटबॉलचं म्हणजे शेपचा असं केक होता. तर फुटबॉल शेपचा केक असल्यामुळे कसं आहे, की म्हणजे तो एकदम व्हाईट अँड ब्लॅक म्हणजे केक त्यांना पाहिजे होता. तर ब्लॅक कलर मी त्यांना सजेस्ट केलं, की तुम्ही ब्लॅक कलर म्हणजे आपण जेवढा वापरू, किती पण चांगल्या क्वालिटीचा ब्रँडचा असेल, तरी जेवढं आपण ब्लॅक कलर वापरू तेवढं ते कमी. कारण व्हाईट क्रीममध्ये ब्लॅक कलर मिक्स केला तर तो ग्रेच होणार आहे. तर तुम्हाला खूप जास्त म्हणजे मला याच्यात ब्लॅक कलर टाकावा लागेल आणि त्यानंतर तो केकचा टेस्ट पण बिघडू शकतो. तर त्यांनी मला विचारलं, की तुम्ही मग असं काय करू शकतात, की ते ब्लॅक कलर येईल. तर मी त्यांना सजेस्ट केलं, की तुम्ही हे जे केक आहे, ते केक ॲक्च्युली म्हणजे पायनॅपल फ्लेवर होता. पण त्याने मी सजेस्ट केलं, की तुम्ही याला चॉकलेट केकमध्ये मी म्हणजे चॉकलेटचं वरती सगळं मी बनवून देते तुम्हाला चॉकलेट लिक्विडनी. तर ते ब्लॅक कलर पण होईल म्हणजे ते ब्लॅक पण दिसेल आणि चॉकलेट क्रीममध्ये मेल्ट केल्यावरती तो डार्क ब्राऊन अशा बरोबर. म्हणजे हे कलर येतो. तर आणि त्याची जी डिझाईन आहे फुटबॉलची मी त्यानी करेन. तर त्यांना ते म्हणजे माझी जी आयडिया आहे ती खूप आवडली. तर त्यानंतर जेव्हा त्यांनी केकचं फीडबॅक दिलं, तर त्यांनी म्हणजे इतका चांगला म्हणजे लेंदी मला फीडबॅक दिलं होतं, की म्हणजे तुम्ही सगळ्या एक गोष्टीचा विचार केला, म्हणजे आमच्या हेल्थचा विचार केला. त्यानंतर तुम्ही क्वालिटी पण म्हणजे असं नाही की आम्ही बोलले ब्लॅक पाहिजे तर ब्लॅक दिलं. तुम्ही क्वालिटीचा पण म्हणजे विचार केला. तर सगळं म्हणजे त्यांना इतका जास्त आवडलं, ते स्वतः मला बोलले, की म्हणजे आमचा जो हा बर्थडे आहे, हा फर्स्ट बर्थडे तुम्ही म्हणजे एकदम मेमोरेबल झाला तुमच्यामुळे. खूपच छान. म्हणजे आपण दुकानात गेल्यावरती एवढं विचार नाही करत दुकानवाला आहे. आपल्याला विचारतही नाही आणि तेवढा त्याच्याकडे वेळही नसतो. पण नाही, एक होम बेकर हा सर्व विचार करू शकते कारण ती स्वतः हेल्थचा पण हो, आपल्याला विचार करावा लागतो. कारण लहान मुलांचा तो केक आहे. बरोबर. कस्टमायझेशन आणि हेल्दी केक हवा असेल तर ती होम बेकरच करू शकते. कारण ती स्वतः एक घर सांभाळून, तिच्या मुलांना सांभाळून ते करत असते. मग हो. तिच्या डोक्यामध्ये असतं, की बाबा माझ्या मुलांना जसा इश्यू नको तसं बाकीच्या कोणत्यालाच नको. हो. खरंच. रात्री उशिरापर्यंत काम केलंय कधी तुम्ही? हो. रात्री उशिरापर्यंत म्हणजे कधी-कधी असं झालं आहे, की फुल रात्री मी म्हणजे काम केलं आहे. पण म्हणजे असं पण जसं मी विचार करते कधी-कधी जसं रात्री उशिरा म्हणजे ऑर्डर आली तर जसं मी मागे बोललेली, की रात्री 12 वाजता जरी ऑर्डर आली तर मी बनवून देते. तर कधी-कधी असं असतं, की आपण सगळं काम वगैरे झाल्यावरती थोडा वेळ बसतो, रिलॅक्स करतो किंवा फोन बघत बसतो. म्हणजे असंच अर्धा पाऊण तास, 1 तास Facebook, YouTube वगैरे सगळं. तर तोच वेळ मी याच्यात घालून त्याच्यात माझी अर्निंग होऊन जाते ना. म्हणजे मी बरोबर. 2 तास Facebookमध्ये बघून वेस्ट करण्यापेक्षा 2 तासात माझा केक रेडी होऊन जातो. नाही खरंच म्हणजे आजकालची मी पिढी बघते, सतत मोबाईल असतं. पण त्याऐवजी ते करण्यापेक्षा तुम्हाला आपल्या कामावरती फोकस करणं आणि त्या कामाला पुढे घेऊन जाणं, खरंच खूप छान आहे. ताई मला हेच विचारायचं होतं या रिलेटेडच, की आता तुम्ही एवढं डेडिकेशन देऊन करतात. तुमचं पुढचं प्लॅनिंग कसं आहे? पुढचे प्लॅनिंग म्हणजे हेच आहे, की मी असंच म्हणजे आपल्या बिझनेसवरती माझा फोकस आहे, डेडिकेशन आहे. कारण माझा पॅशन आहे हे आणि माझी आवड पण आहे.
तर माझं असं स्वप्न आहे की मला हेच म्हणजे जे आता मी घरातनं करते, तर मला हे म्हणजे मला पण स्वतःचं म्हणजे केक शॉप पाहिजे. म्हणजे मी केक बेकर थ्रू केक आर्टिस्ट म्हणून माझी अजून एक नवीन ओळख म्हणजे हे करायची आहे निर्माण. कारण केक आर्टिस्टमध्ये असं असतं की जसं आता आपण सिम्पल केक्स वगैरे जसं मी सेल करते. केक आर्टिस्टचे असे आहे की म्हणजे तुम्ही वेडिंग्स केक्स म्हणजे केक्समध्ये पण खूप भरपूर प्रकार आहे. तर टॉप्सी टर्वी केक्स असतात, वेडिंग केक्स असतात, जेल केक्स असतात, भरपूर प्रकारचे केक्स असतात. तर ते जर मी अजून नवीन ॲडव्हान्स कोर्स करत गेली तर जसं एक आय टी प्रोफेशनल जेवढी इन्कम म्हणजे मंथली कमवतं तेवढं मी एक केकमधून मी कमवू शकते. नाही, खरंच म्हणजे असं स्वप्न प्रत्येक मराठी माणसाने ठेवायला हवं. आता एका घरातून सुरू झालेला बिझनेस तुम्हाला फक्त घरापर्यंत थांबवायचा नाही आहे. तुम्हाला तो तुमची एक आताची ओळख आणि त्यामध्ये अजून एक आर्टिस्ट म्हणून तुम्हाला ओळख निर्माण करायची आहे. आणि त्यासाठी तुम्ही म्हणतात की तुम्ही अजून स्किल्स तुम्हाला कशा मिळतील, अजून तुम्हाला जास्तीत जास्त कसं शिकता येईल त्यावरतीही तुमचा फोकस असतो. ज्या प्रेक्षकांकडे माझी नम्र विनंती आहे की आपण प्रियंका ताईचं हे जे स्वप्न आहे, जे एका किचनमधून सुरू झालेलं आहे, ते त्यांचे एक नवीन आर्टिस्ट म्हणून ओळख, त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करावी, त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्यांना प्रेरणा द्यावी, ही माझी मनापासून इच्छा आहे. ताई, मी बघते की भरपूर महिलांना करण्याची इच्छा असते, पैसेही असतात, थोडेफार पैसेही असतात, पण सुरुवात कशी करावी, स्किल कुठून घ्यावं, आपल्याला योग्य ते प्रशिक्षण कोण देईल, हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छितात? तुम्ही असं काही स्किल्स प्रोव्हाइड करतात का किंवा क्लासेस असे काही घेतात का? हो, माझे स्वतःचा म्हणजे मी केक जसं सेल करते, माझी स्वतःची केक बेकिंग क्लासेस पण आहे. माझे क्लासेसचे नाव आहे पी.एम्स रेसिपीज केक्स अँड क्लासेस. तर मी केक्सचे स्पॉन्जेस आणि प्लस हेल्दी केक्स, चॉकलेट्स, आईस्क्रीम हे सगळ्यांचे क्लासेस वगैरे पण मी घेते. तर ज्या महिलांना म्हणजे इच्छा आहे की ते स्वतः पण म्हणजे माझ्यासारखं असंच घरच्या घरी म्हणजे घर सांभाळून पण अर्निंग करायची इच्छा असेल त्यांची, तर ते क्लास करू शकतात. त्या क्लासमध्ये जास्त त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची पण गरज नाही आहे. ते 3,000 to 5,000चं जे मी सांगितलं तुम्ही टाकून तुमचं जे मटेरियल्स घेऊ शकतात, केक्सचे इक्विपमेंट घेऊ शकतात आणि प्लस क्लासेस 2 to 3 डेजचे क्लास असतो, ते करून तुम्ही प्रॅक्टिस करून तुमचा बिझनेस पण स्टार्ट करू शकता. ताई, आजच्या यूथला तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? यूथला म्हणजे माझी एकच इच्छा आहे की जसं कोणतं पण आपण काम हातात घेतलं, जे जॉब असेल किंवा जसं आपला बिझनेस असेल, तर त्याच्यामध्ये पेशन्स खूप गरजेचं आहे. पेशन्स, डेडिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण पेशन्स ठेवणार नाही, तोपर्यंत कोणतं पण काम आपलं सक्सेसफुल होणार नाही. आणि हार नाही मानायची, जे आपण काम हातात घेतलं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला तेवढं फोकस पण द्यावं लागतं. तर तेच आहे मेन, एक पेशन्स, डेडिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि कन्सिस्टन्सी पण पाहिजे, कोणतं पण काम असेल त्याच्यात. ताई, पुढील 5 वर्षासाठी तुमचं स्वप्न काय आहे? पुढील 5 वर्षासाठी म्हणजे स्वप्न हेच आहे माझा की जसं मला माझा जे बिझनेस आहे ते खूप म्हणजे पुढे घेऊन जायचं आहे. जसं मी आज म्हणजे पर डेला तर 5 ते 6 केक जर म्हणजे मी सेल करते, तर मला असं स्वप्न आहे की म्हणजे पर डेला मी 50 to 100 केक्स म्हणजे मी सेल म्हणजे करू शकते. एवढा मोठा माझा म्हणजे एक केक वर्कशॉप टाईप मला स्टार्ट करायचं आहे. ॲज अ केक आर्टिस्ट म्हणून मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची. ताई, आता आपण बघतो की महिलांना खूप कामं असतात, म्हणजे मुलांना बघायचं, घर बघायचं, त्यांच्यामध्ये त्यांना वेळ मिळत नाही. पण तुम्ही घर, संसार सांभाळून एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. एका केकपासून तर 11 केकपर्यंतचा तुमचा प्रवास, आणि आता तो पुढे जाऊन तुम्ही शॉप लेवलला, आर्टिस्ट लेवलला सुद्धा नेणार आहात. तर हे सगळं कसं तुम्हाला जमवता येतं? हे असं आहे की जसं तेच मी सांगितलं की आपल्याला डेडिकेटेड राहावं लागेल आपल्या बिझनेसमध्ये. आणि घर सांभाळताना म्हणजे आपण सांगितलं की केकची प्रायर ऑर्डर म्हणजे द्यावी, तरी म्हणजे कधी असं होतं की म्हणजे अचानक ऑर्डर येतात. जसं आपण घरी काम करत असेल तर अचानक ऑर्डर येतात की मॅडम आम्हाला 2 to 3 आवर्समध्ये केक द्या किंवा 2 वाजत आहे 4 वाजेपर्यंत केक भेटेल का? कारण त्यांना पण माहिती आहे आजकाल सगळ्यांना की होम बेकर्सकडनं केक घेणं आणि मार्केटमधून केकचं किती फरक आहे ते. म्हणजे असा करावा लागतो की जसं आपला जे वेळ आहे आपल्याला ते मॅनेज कसा करावं. म्हणजे जसं 2 वाजता केक आली, 2 वाजता केकची ऑर्डर आली आणि 4 वाजता द्यायची असेल,
तर तेच म्हणजे पटकन त्या वेळेत जशी ऑर्डर आली तर पटकन मी स्पॉन्ज बनवून एकीकडे म्हणजे ओव्हनला ठेवते आणि तेव्हाच मुलाला भूक लागते. त्याच्यासाठी मी एकीकडे नाश्ता करून त्याला देते आणि जोपर्यंत केक थंड होतो तर थंड होईपर्यंत ते माझं दुसरं काम म्हणजे स्वयंपाकाचं काम होऊन जातो आणि त्यानंतर जे वेळ उरतो त्याच्यामध्ये मी पटापट केकची फ्रॉस्टिंग डिझायनिंग करून तो वेळपर्यंत त्यांना डिलिव्हर करू शकतो. ताई, खरंच आजचा एपिसोड हा केक बिझनेसचा वाटतच नव्हता, तर संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या एका मराठी महिलेचा प्रेरणादायी प्रवास वाटत होता. आजच्या या सुंदर प्रवासामध्ये तुमचं मनापासून आभार. मित्रांनो, अशाच प्रेरणादायी मराठी उद्योजकांच्या कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी प्रवासासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.